आणि ही केस देशाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे याची मला जाणीव आहे. आतापर्यंत जे काही धर्मचिंतन या ठिकाणी झालं, जे काही तत्वज्ञान दोन्हीही विद्वान वकिलांकडून मांडलं गेलं, ते निश्चितच चिंतनीय आहे. वास्तविक पाहता धर्म ही माणसाची खाजगी बाब आहे. मानवाच्या उन्नत अवस्थेसाठी निर्माण झालेली. परंतु आज जे काही व्यवहारात तिथे घडतंय ते निश्चितच विनाशाकडे जाणार आहे. आजपर्यंत धर्माने जेवढा संवाद केला तेवढा एकाही युद्धात झालेला नाही. देवधर्माच्या नावानं होणारी युद्ध ही विनाशाकडे जाणारीच आहे. युद्धाला सुरुवात असते, त्याला शेवट नसतो. हे कवी मोहम्मद दरवेश यांनी आपल्या कवितेत सांगितलेले आहे. ते म्हणतात, वह बोली हम कब मिलेंगे. मैंने कहा युद्ध समाप्त होने के बाद. वो बोली युद्ध कब समाप्त होगा. मैंने कहा जब हम दोनों मिलेंगे. हे जरी सत्य असलं तरी दहशतवाद हा मुळासकट ठेचायला हवा. आणि जर त्याची पाळंमुळं धर्मात रुतून बसली असती तर वेळ प्रसंगी धर्म व धर्मग्रंथ सुद्धा नष्ट करायला हवे. आणि मानवतेला उन्नत अवस्थेकडे नेणारा नवा मार्ग शोधायला हवा. सच बात तो ये है कि यहाँ कोई खतरे में नहीं है. यहाँ खतरे में है तो सिर्फ इंसानियत खतरे में, और वही हमें बचानी है. या खटल्यातील सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे RDX पावडर, जी आधीच नष्ट झाली आणि पठाण इस्लामचा त्याच्या हॉटेलमधील पुरावा सादर केला नाही केला. आरोपीची मंडळी, घड्याळ, मोबाईल याचा तपास लागलेला नाही. स्वामी केशवानंद आणि राघवेंद्र यांच्या साक्षी मात्र सत्याकडे जाणाऱ्या ठरल्या. असे असले तरी या केसमध्ये दोन शक्यता निर्माण झाल्या आहेत. अशा वेळी आम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांच्या गाईडलाईनचा उपयोग करतो की त्यामुळे त्या आरोपीला मदत होते. तसं इथेही ती केली जाईल. त्या गाईडलाईन नुसार सगळं व्यवस्थित होईल. आता निकाल देण्यापूर्वी मी दोन गोष्टींचा उल्लेख करताना मला खेद वाटतो की आमच्या ब्रिटिशकालीन न्याय व्यवस्थेने इस्लामची तब्बल 7 वर्ष विरोधात आहे. त्याचे कुटुंब सर्वार्थानं देशोधडीला लागलं. शिवाय दोन समाजामध्ये दुहीचं बीज पेरलं गेलं. अशा अनेक केसेस या न्याय व्यवस्थेत न्याया वाचून प्रलंबित झालेल्या आहेत, राहिलेल्या आहेत. या न्याय व्यवस्थेत आणि पद्धतीत लवकरात लवकर चांगली सुधारणा व्हावी अशी मी अपेक्षा करतो. वरील सर्व बाबींचा विचार करता नूर मोहम्मद बेग याला हे कोर्ट बाइज्जत मुक्त करत आहे. सत्यमेव जयते.
माणूस जिंकला, जात हरली. माणूस जिंकला, धर्म हरला. माणूस जिंकला. सापडला. एक दिवा सापडला. एक दिवा सापडला. एखादी वेळानं काय होणार रे? परिवर्तन सगळ्यांचं करायचंय ना. असंख्य दिवे शोधायला पाहिजेत. हो, असंख्य दिवे शोधायला पाहिजे. एक दिवा आहे म्हणजे असंख्य दिवे असले पाहिजेत ना. त्याचा शोध घ्यायला हवा. मला निघायला हवं. माझ्याकडे वेळ कमी आहे. मला निघायला हवे. सत्यमेव जयते.